नमस्कार मित्रांनो, तुमचा कॉम्प्युटर किंवा तुमचा लॅपटॉपसुद्धा स्लो झाला असेल आणि अगदी स्लो वर्क करत असेल आणि तुम्हीसुद्धा त्या स्लो वर्क करण्यामुळे परेशान असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. आपण काही स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे, त्या स्टेप फॉलो करून तुमचा लॅपटॉप जास्त नाही म्हणू शकत परंतु काही प्रमाणात तरी तुम्हाला साथ नक्की देईल आणि नॉर्मल चालायला सुरुवात करेल. ओके, तर बघू शकता मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सिंपल दिस पी सी ओपन करून घ्यायचं आहे. ओके, त्याच्यानंतर तुमचं जे सी ड्राईव्ह आहे त्याच्यावरती राईट क्लिक करायचं. ओके, मी सी ड्राईव्हमध्ये बाकी ड्राईव्हला काही करायचं नाही आहे. ओके, सी ड्राईव्हवरती राईट क्लिक केलं आपण, सिंपल त्याला प्रॉपर्टीजवरती क्लिक करा. प्रॉपर्टीजवरती क्लिक केल्यानंतर इकडे खूप सारे ऑप्शन दिसत असतील परंतु तुम्हाला क्लिक करायचं आहे डिस्क क्लीनअप या ऑप्शनवरती. ओके, तर डिस्क क्लीनअप या ऑप्शनवरती मी क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे बघा, आपल्याला ही डिस्क काय करायचं आहे, क्लीन करायची आहे. ओके, आता डिस्क क्लीनअपमध्ये कोणत्या कोणत्या फाईल्स डिलीट होणार आहेत हे तुम्हाला इथे दाखवणार. ओके, तर बघू शकता डाउनलोडेड प्रोग्राम फाईल्स, ठीक आहे. त्याच्यानंतर टेम्पररी इंटरनेट फाईल्स, ठीक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे आहे मित्रांनो, हे नक्की डिलीट करा कारण हे काही काम नसते, हे टेम्पररी फाईल्स असतात. ओके, तर बघू शकता आपण एक एक चेक करणार. ऑफलाईन वेब पेजेसची सुद्धा काही गरज नाही. विंडोज एरर रिपोर्ट याची सुद्धा काही गरज नाही मित्रांनो, फालतूच्या फाईल्स असतात. ठीक आहे, बघा 56 MB 216 MB हे फालतूमध्ये याच्यामध्ये कन्झ्युम करून ठेवलेलं आहे. ओके, तर हे सगळं फाईल आपल्याला काय करायचं आहे, डिलीट करायचं आहे. आणि मित्रांनो, एक खास गोष्ट, रिसायकल बिनमध्ये चेक करायच्या आधी तुम्ही नक्की एकदा चेक करा की रिसायकल बिनमध्ये काही इम्पॉर्टंट डाटा तर गलतीने डिलीट नाही झाला आहे, कारण रिसायकल बिनमधून डिलीट झाल्यानंतर तुम्हाला ते डाटा मिळणार नाही. ओके, तर बघा सिंपल, आता मला काही गरज नाही, मी चेक केलेलं आहे ऑलरेडी, रिसायकल बिनमध्ये माझं काहीच नाही आहे, तर आपण त्याला सुद्धा चेक केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर सिंपल तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन दिसेल, आर यू शुअर यू वॉन्ट टू परमनंट डिलीट दिस फाईल्स, तर ओके डिलीट फाईल्सवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा काही अशा प्रकारे लोडिंग होताना तुम्हाला दिसून येईल. त्याच्यामध्ये हेडिंग तुम्हाला दिसेल डिस्क क्लीनअप. ओके, आणि खाली तुम्हाला शॉर्टमध्ये लिहिलेलं दिसेल द डिस्क क्लीनअप युटिलाइज इज क्लिनिंग अप नेसेसरी फाईल्स. ओके, तर बघा हे झालेलं आहे मित्रांनो. सिंपल ओकेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता तुमचा जो पी सी आहे किंवा लॅपटॉप आहे तो तुम्हाला नॉर्मल वर्क करताना दिसून येईल. तर कशी वाटली ही ट्रिक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच हेल्पफुल व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटर्स या यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.